पूजा पाहू शकता तुम्ही मस्त करायला एकदम खास। आता इकडे वरपा पोट्टे काय करू राहिले, हे इकडे काकडा कापू राहिले, इकडे हे पत्ता गोबी कापेला आहे, गरम तिखट मिरच्या काढणं चालू आहेत भाऊ। सगळ्याला राम राम, राधे राधे। तर मित्र सगळ्याचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। आणि आजचा व्हिडिओ मी सुरू करू राहिलो रोडवरून। तर तुम्ही पाहू शकता हे पा, हे आपले मित्र इथं व्यायाम करतानी, आणि गाणं पहा कोणतं लावेलं आहे ना, हे बघ खतरनाक व्यायाम चालू आहे इथं पाहू शकता। मी निघलो ऑफिस घरा इकडे, काऊन की आज आहे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन आणि आपल्या घरचा कार्यक्रम असते, काकाच्या घरची पंगत असते। तर आता माई आंघोळ झाली आणि तुषारदादाची झाली सध्याच। थंडीचे दिवस पडून राहिले, गरम पाणी वापरा, जास्त गरम पण नाही, थोडा कोमट पाणी वापरा आणि आंघोळ करा। पण आंघोळ करा, स्किप नका करा आंघोळ। आज का ज्ञान पडायली मान्य आहे, पण आंघोळ करा, काही करा की नका करू, आंघोळ करा। आंघोळ करा, कारण की बिना आंघोळ शिवाय अंगाचा वास येते। आणि आंघोळ करायची, किती थंडी पडो, आपलं गरम पाणी करायचं, जास्त नाही, कोमट आपल्याला शरीराला जितकं बागलं तितकं, आणि आंघोळ करायची, पण आंघोळ करायची, आंघोळ करायची। विशालची झाली, अजितदादाची बाकी आहे। बा इकडे पाणी तापण चालू आहे त्याचं। आणि तपून राहिलो आज आंघोळीसाठी। सर्वांच्या आंघोळ झालेल्या आहेत बघा, यांना यशाची बी आंघोळ झाली, आता आमचीच आंघोळ राहिलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही पाणी तपून राहिलो। नंतर आंघोळ करू आणि आपल्या काकाच्या इथे थोडा कार्यक्रम आहे गजानन महाराजाचा आज, तर तिथं पंगत आहे, त्याच्यासाठी अर्जंट जाणे। तर आपण जाऊ मंदिरामध्ये, या सर्व जण मिळू, तुम्ही येऊ शकता तिथे। कसं काय येतील? हनुमानचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये येऊन जा, तिथे महाप्रसाद आहे, मोठी पंगत आहे। पण आता पुढच्या 12 वाजताच्या नंतर तुम्ही इथे येऊ शकता। पण हा व्हिडिओ तर मग पंगत झाल्यावर पडेल, मग पंक्तीच्या अगोदर मला टाक ना, व्हिडिओ झाले तेव्हा माझ्या अगोदर मला टाक, आरती बी टाक, रेकॉर्ड करावं लागला का, आरती कष्ट रेकॉर्ड करा। चला आता विशाल मी येतो मंदिरातून दर्शन करून, तिकडेच पंगत आहे, काय तयारी चालू आहे ते बी पाहू आपण। हे पहा खाली तयारी चालू आहे महाप्रसादाची। वांगे कापणं झाले, इकडे भरणं चालू आहेत। कृष्णा भाऊ वांगे खाय बरा इथं मंदिरात गजानन महाराजचं पारायण झालं होतं, भागवत महाराजनं केलं। आता आम्ही चाललो सुरेश भाऊच्या घरी, तिथंही पारायण केलं त्यानं, त्याच्या घरचाही कार्यक्रम आहे, पाहू कसं काय तिथलचं। हे पहा हे बॉ गेलते केळीचे खामान आले, पण आपले महाराजही गेले, तिथं पूजा चालू आहे, जास्त बोलू नये इथं आपण। तिथं मांडणं आहे, पूजा पाहू शकता, इथलचं सगळं तयारी होईल आहे, फक्त पूजा मांडायची बाकी आहे। याच्यात फुलं हार सगळे आहेत। का झालं मंदिरातलं मग कृष्णा? मी घरी वापस आलो, आता इथं 2 अध्याय बाकी आहेत, त्याचं पारायण करावं लागते। हे पहा सगळे येऊन बसले, इकडे चहा पाणी चालू आहे, बाकी पूजा पाहू शकता तुम्ही मस्त करायला एकदम खास। तिकडे वहिनीची रांगोळी काढणं चालू आहे, हे पहा चौरंगाच्या चारी बाजूले 20 आणि 21 बाकी आहे। श्री गणेशाय नमः, जय जयाजी अनंत विशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा ब्रह्मांड दिशा, नमो तुशी देवा तू आपण सपदित पावन नाम खास, सर्वदा हे धरिलेस याचा विचार करीगा। स्वस्ति श्री दास गणु विरचिता, श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका हो, भाविकांप्रत भवसिंधु तारावया, शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्ते 21ोऽध्याय। पारायण पुरं झालं आणि इकडे पाहू शकता पोहे वाटप चालू आहे, सगळ्याला नाश्ता वाटप। पोरं कुठे गेले? शिरा करता काय? तर आता आले सगळे सूरज भाऊच्या घरी आरतीसाठी। करता वार्ता विघ्नाची, पूर्वे प्रेम कृपादयाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची। आता दोन्ही ठिकाणची आरती झाली आणि मंदिरात पंक्ता महाप्रसादही चालू झाला। चला तिकडे जाऊ आता। सगळे पोट्टे आहेत।
आता माणसाच्या सगळ्या पंक्ती झाल्या आणि आमचंही जेवण झालं त्याच्यात यायचंही झालं बेसन भाकर वांदाच नाही रात्री बेसन भाकर आहे गोलूच्या घरची या मनातल्या माणसाच्या घरची बेसन भाकर आहे मी काय बोलू मग कसा म्हणू राहिला ब्लॉग बनवतो ना बोल ना तू मी तर बोलेल आहो तू बोल ना नाही काय मग आता काय करतो तू पंक्तीत वाळतं का बायाच्या काय वाळतं पोळ्या करणाऱ्या बाया कमी होत्या म्हणून इथं गावातल्या बायाला करू लागायला पहा आता सगळ्या पंक्ती वगैरे झाल्या आणि इकडे भांडे गिंडे घासणं चालू आहेत पाहू शकता हे बा आपले अनिकेत दादा घासू राहिले पुरं खतरनाक मध्ये बाकी सगळे पोरं आहेत भिडलेले आहेत एकदम बढिया नरभाऊ घासो 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 ये देखो भाई हे बा आता पाणी मारू राहिलं ह्या पोरी झालं तिकडची झाली आता रात्री या भावाच्या घरची पंगत आहे बेसन भाकरची हे पा इकडे पाणी भरणं चालू आहे अमृता आणि इकडे दाखव केळीचे पानं कापणं चालू केले आहे ना पत्रावळीसाठी आता इकडे वरपा पोट्टे काय करू राहिले हे पा हे इकडे काकडा कापू राहिले इकडे हे पत्ता गोबी कापेला आहे इकडे मुळा कापेला आहे आणि तिकडे शंतनू आणि भागवत दादा हे बा इकडे चालू आहे गरम तिखट मिरच्या काढणं चालू आहेत भाऊ ताकद नाही एकदम या तुम्हाला एकदम ज्ञानाची गोष्ट सांगतो मिक्सर बंद होऊ द्या पहिले एकदम ज्ञानाची गोष्ट सांगतो तुम्हाला काकडी खायची असते की नाही हे तिखट असते क्या बात कर रहे काकडी जेवणा संग तोंडी लाल वाटते बरं बरं काकडी संग तोंडी लाल बरं बरं असते काकडी उमा समोर तुम्हाला खाली बोलावलं रे अरे भैया कुछ नहीं म्हणजे और कुठे कुठे नाही 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 हा आम्ही करतो मग खाऊ शकते रे तू त्या बाबा गल्ला हा. आज खाते तो आज खाते तो. खाऊ शकत नाही मिरची खातेस तो आता खाते रे. व्हिडिओ निघशील ना तू युट्यूब वर जाशील ना डायरेक्ट खरंच खाईन रे तो राहू दे येते का बरोबर काहीतरी वाक्यात काहीतरी तुम्हाला माहित आहे म्हटलं माहित नाही आपल्याला मग मालूम नाही ते बॉल माहित नाही का हमी जिम्मे इसके लिए क्या हम ही जिम्मेदार है कुठली तर आता आम्ही आलो सूरज भाऊच्या घरी हे पहा अजित दादा आहे तुषार दादा काही आला नाही आणि इकडे पंगत बसणार आहे आणि तिकडे दिंडी निघली पण आम्ही पहिले जेवायसाठी आलो भाऊ आमच्या गावात आमच्या एटातले नवीन माणूस हे पहा मस्त बेसन भाकर सलाद वगैरे सगळं आहे आता गावातून दिंडी वगैरे पुरी झाली मस्त आणि आम्ही आलो इकडे मळीत टाळ वगैरे ठेवून दिले तर बाकी आज महाराजही होते आपल्या सोबत आता जेवायला जातो सूरज भाऊच्या घरी म्हणजे माव व्हायला त्याच्या सोबत जातो बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगू शकता आणि आवडल्यास लाईक करा आणि नवीन असताना सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लोक जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मी निघलो आता वापिस घरा इकडे
आणि आज आहे तर मी निघलो आता घरा इकडे वापिस. आणि आज आहे तर मी निघलो काकडी हे जे खायची. मिरची असते की नाही हे तिखट असते. काकडी गोड असते.